हॅलो एव्हरीवन, दिस इज स्वाती अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्वातीज किचन अँड लाईफस्टाईल. आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची जी पूजा आपण करतो ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कोण कोण मराठी सबस्क्रायबर्स आहेत ते कमेंट करून मला नक्की कळवा मराठीमध्ये व्हिडिओ कसा वाटला तो. आणि जर तुम्हाला पुढचे व्हिडिओजही मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कशा प्रकारे पाहिजेत तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत जाईल. आणि आजकाल मी पूर्णपणे शॉर्ट्स व्हिडिओज जे आहेत ते डेली अपलोड करते. कारण जी लोक माझे लाँग व्हिडिओज बघतात त्यांना शॉर्ट्स व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत नाही. सो दॅट तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जे बेल आयकन आहे त्याच्या घंटीला पण प्रेस करा, ताकी पूर्ण व्हिडिओज म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओज आणि लाँग व्हिडिओज दोन्ही व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे आणि पूर्ण सगळं घरातलं काम आवरलेलं आहे. मी राघवलाही झोपवलेला आहे आणि त्यानंतर मी इथे पूजेची तयारी करते आहे. कारण याला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे वातावरण शांत पाहिजे आणि थोडंसं चांगलं पण पाहिजे. सो दॅट की सगळे कामं मी आवरून घेतलेत अगोदर आणि त्यानंतर मी इथे पूजा मांडणीसाठी बसलेली आहे. सगळ्यात सुरुवातीला हा पसारा तुम्ही बघू शकता. पूजेसाठी जे साहित्य लागतं ना, ते मी अगोदर या ठिकाणी सगळं घेतलेलं आहे. आणि मग परत माझ्या स्वतःसाठी एक आसन अंथरलंय. सुरुवातीला तिन्ही साईडनी मी आंब्याचे फांटे अशा प्रकारे लावलेले आहेत. एक ग्लास घेतला, त्यामध्ये थोडीशी डाळ घेतली आणि त्यामध्ये असे आंब्याचे फांटे रोवून ठेवलेले आहेत. केळीचे तोरण सुद्धा लावतं, कोणी आंब्याचे लावतं. जशा प्रकारे अवेलेबल आहे तसं करतं. माझ्याकडे आंब्याचे फांटे होते ते मी अशा प्रकारे लावलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात सुरुवातीला खाली फरशी वगैरे मी पुसून घेतलेली आहे. गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलेलं आहे. आधी स्वस्तिक काढलेलं आहे, हळदी कुंकू आणि अक्षता वाहिल्यात. त्यानंतर मी इथे चौरंग ठेवलेला आहे. चौरंगावरती सुरुवातीला लाल वस्त्र मी असं अंथरून घेतलेलं आहे. लाल वस्त्र म्हणजे माझ्याकडे एक ऑलरेडी लाल कलरचा ब्लाउज पीस आहे, जो की सेम मी दरवर्षी गुरुवारसाठी वापरते. आणि त्यावरती अशी एक रेड कलरची चुनरी टाईप ओढणी आहे, जी की कन्यापूजनच्या वेळेस मिळाली होती. मग तीच ओढणी अशी 2 पदरी करून मी इथं याच्यावरती टाकलेली आहे. सुंदर दिसते, छान वाटते म्हणून मग मी असं 2 लेयरमध्ये टाकलेलं आहे. आणि दरवर्षी मी हीच पूजाची जी मांडणी आहे ती अशीच एकदम एका बॉक्समध्ये ठेवून टाकते आणि सेम तेच जर वर्षी मी वापरते. सगळ्यात सुरुवातीला आधी मी दीपपूजन करून घेतलेलं आहे, दिवा लावलेला आहे आणि समईची पूजा करून घेतलेली आहे आणि पूर्वेकडे याचं तोंड केलेलं आहे. मी जशी बसलेली आहे तशी पूर्व पश्चिम दिशा आहे, त्यामुळे काही अडचण येत नाही दिशेची. आणि सगळ्यात पहिल्यांदा दिव्याची मी पूजा करून घेतलेली आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून, फुलं वगैरे वाहून दिव्याची पूजा घेतली करून. आणि त्यानंतर मग सगळ्यात सुरुवातीला गणपतीची पूजा करायची असते. कुठलीही पूजा करताना आपण आधी गणपतीची पूजा करतो. मग गणपतीचा अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे आणि मग पाटावरती एका पानावरती थोडं अक्षता टाकून त्यावरती मी गणपतीजींना विराजमान केलेलं आहे. त्यांची पूजा केली, हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून. त्यानंतर माझ्याकडे इथे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्राचाही मी इथे पंचामृताने अभिषेक केलेला आहे आणि छानपैकी पुसून त्याला मी ठेवलेला आहे. श्रीयंत्र आपण मोस्टली कधीच खाली ठेवत नाही. तर एका प्लेटामध्ये एक धान्य घेऊन, मोस्टली तांदूळ घेतो आपण, त्या तांदूळ घेतलेला आहे, त्यावरती श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी कुंकुमार्चन केलेलं आहे आणि त्याचीही पूजा केलेली आहे. त्यानंतर 5 पिवळ्या कवड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यावरतीही मी पंचामृताने अभिषेक केलेला आहे आणि त्यांचीही पूजा मी करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे लक्ष्मीचा फोटो फ्रेम ठेवलेला आहे. माझ्याकडे 2 फोटो फ्रेम आहेत. ऑलरेडी एक मंदिरात मी लावलेला आहे आणि दुसरा मी ज्या 9 देवी असतात त्यांचा एक फोटो फ्रेम आहे. तो या ठिकाणी मी अक्षता टाकून त्याच्यावरती फोटो फ्रेम ठेवलेला आहे. त्यानंतर इथे मी मंगल कलशाची स्थापना करत आहे. तर त्यासाठी सुद्धा मी थोड्याशा अक्षता खाली टाकल्यात. त्यावरती तांब्या ठेवलेला आहे. तांब्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, फूल आणि ₹1चं नाणं अशा प्रकारे 5 वस्तू मी टाकलेल्या आहेत आणि त्यावरती आंब्याची पाने आणि नारळ ठेवलेला आहे. त्यालाही मी मातेचा मुखवटा जो मिळतो, आजकाल बाजारामध्ये खूप छान-छान प्रकारचे लक्ष्मीचे मुखवटे मिळतात बाजारामध्ये. माझ्याकडे ऑलरेडी घेतलेला आहे. तो मी दरवर्षी वापरते. तो लावलेला आहे आणि खाली तसंच एक कपडा पण मिळतो, तो मी या ठिकाणी लावलेला आहे. तर सुंदर असा कलश स्थापन मी या ठिकाणी सुंदर अशी कलश स्थापना मी या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारे अगदी प्रसन्न पूजा मांडणी माझी झालेली आहे. सगळ्यात शेवटी मग आपण कहाणी वाचतो. त्या कहाणीचं पुस्तक काढलेलं आहे आणि रांगोळी वगैरे अशी सुंदर मी काढून घेतलेली आहे. जेव्हा अशा प्रकारे आपण पूजा वगैरे करतो, मन अगदी प्रसन्न पाहिजे आणि प्रसन्न मनाने खूप चांगल्या गोष्टी होतात. तर मग रांगोळी वगैरे पण सुंदर मी अशी काढून घेतलेली आहे. मला जास्त रांगोळी वगैरे येत नाही, मग मी साच्यांचा उपयोग करते. अशा प्रकारचे बाजारात खूप छान-छान नवीन-नवीन साचे तुम्हाला मिळतील. आज उंबरठा पूजनही केलेलं आहे. त्याचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तो नेक्स्ट वेळेस येईल. पण त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता माझ्या शॉर्ट्सच्या फीडमध्ये.
तर अशी वाराप्रमाणे पण रांगोळीचे साचे मिळतात. तर ते वाराप्रमाणे आज गुरुवार आहे, तर गुरुवारच्या वाराची साचे मी या ठिकाणी मांडून अशी रांगोळी काढलेली आहे. खाली छोटीशी एक दिव्याची रांगोळी काढलेली सुंदर अशी. अशा प्रकारे माझी सुंदर अशी पूजा पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. तर थोडंसं साईडचं सगळं थोडंसं पुसून वगैरे घेतलेलं आहे आणि पूजा झाल्यानंतर सासूबाई पण आहेत, त्यांनी पण हळदी-कुंकू वगैरे वाहून पूजा करून घेतली आणि मी कहाणी वाचण्यासाठी सुरुवात केली आहे. आणि ही पूजा सकाळी करतात, काही ठिकाणी संध्याकाळी केली जाते. पण मोस्टली मी सकाळीच करून घेते आणि संध्याकाळी दिवा वगैरे, नैवेद्य अशा प्रकारे संध्याकाळी सुद्धा पूजा आरती वगैरे होते. पण मी सकाळीच पूजेची मांडणी करते. हातामध्ये हळदी, कुंकू, अक्षता आणि फूल घेऊन अ, पूजेची जी कहाणी आहे ती वाचली जाते. मग ती कहाणी मी वाचलेली आहे आणि या ठिकाणी सुंदर अशी पूजा मी आज पूर्ण केलेली आहे. शेवटी आरती, धूप, दीप वगैरे लावून अ, माझी आजची गुरुवारची पूजा संपन्न झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला नक्की कळवा. अशा प्रकारचेच व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील मराठीमध्ये, हिंदीमध्ये, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला थोडंसं मोटिव्हेशन मिळेल. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.